नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणारे मोलॅसिस बद्दल माहिती देणारे. त्याला आपण गुळाचा शिरा, साखरेचा शिरा पण म्हणतो, जे की कारखान्यामध्ये तयार होतं. आणि बऱ्याच जणांचा गैरसमज आहे का ते बिअर फॅक्टरीमधलं वेस्ट वगैरे असतं. असं काही नाही. मोलॅसिस म्हणजे आपला गुळाचा शिरा असतो, त्यामध्ये पूर्ण ग्लुकोज राहतं. तर आपण त्याबद्दल आज माहिती देणार आहे. विषय म्हणजे असा आहे का फीडमध्ये आपण जर ते गाईंना यूज केलं फीडमध्ये तर खूप सारे फायदे आहेत त्याचे. जसं की त्यात ग्लुकोजचं प्रमाण जास्त राहतं आणि गाईसाठी खूप फायदेशीर आहे. गाईला इन्स्टंट एनर्जी देतं ते, त्यामुळं गाईच्या दुधामध्ये वाढ होती. आणि आज मी तुम्हाला त्याबद्दलच माहिती देणार आहे. तुम्हाला दाखवतो मी ते मोलॅसिस जे आहे, गुळाचा शिरा आपण म्हणतो, ते मी खाद्यामध्ये कशा प्रकारे यूज करतो. आणि दुधात समजा जवळपास एका गाईच्या 2 ते 3 लिटर दुधात आरामशीर वाढ होते. आता मी ते खाऊ कसं घालतो, किती यूज करतो ते पण दाखवणार तुम्हाला गाईला. आता ही आपली गाय आहे, पाहू शकता, आणि ही आपली कालवड. तर चला आता बघूया. पहिले मी तुम्हाला मोलॅसिसचे थोडे फायदे सांगतो. मोलॅसिस म्हणजे कसं, आपण जे पेंट तयार करतो सुग्रास, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. म्हणजे त्याशिवाय पेंट तयार होतच नाही. आणि आपण जर मोलॅसिस खाद्यामध्ये अलग वापरलं, आता जसं कोणी आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, आपण घरचं पशुखाद्य वगैरे तयार केलेलं आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मेन म्हणजे ते भेटत नाही लवकर, आणि ज्यांना अवेलेबल होतं असेल त्यांसाठी चांगलंच आहे. आणि ज्यांना कोणाला भेटत नसेल त्यासाठी पण पर्याय अवेलेबल आहे. मी समजा ते तुम्हाला सांगतोच थोड्या वेळात. तर चला पहिले तुम्हाला ते दाखवून देतो कसं आहे काय मोलॅसिस, आणि मी कसं यूज करतो फीडमध्ये. तर मित्रांनो, जसं की मी आता मोलॅसिस पूर्ण कॅनमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि याचा विषय असा आहे, जेव्हा तुम्ही स्टोअर करून ठेवशान एकदम कोल्ड जागेत वगैरे करून ठेवा, कारण त्याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे. कारण पाणी कधी गेलं तर त्यात फंगस तयार होतो, त्यामुळे ते एकदम पॅक पाहिजे. तर तुम्हाला दाखवतो मी ते कसं राहतं. तर मित्रांनो, जसं की आपण कॅनमध्ये समजा स्टोअर करून ठेवलेलं आहे, त्याला घेताना पहिले पूर्ण व्यवस्थितपणे हलवून घ्या. आणि किती द्यायचं मी तुम्हाला ते सांगतोच. तर तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे मोलॅसिस राहतं, पूर्ण चिकट राहतं आहे. त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहतं, त्यामुळं गाईला इन्स्टंट एनर्जी भेटते आणि गाईच्या दुधामध्ये भरपूर वाढ होती. आता जवळपास माझ्या गाईमध्ये 2 ते 3 लिटर दूध आरामशीर वाढ झालेली याच्यामुळं. आणि हे तुम्हाला द्यायचं आहे फक्त, समजा तुम्ही ढेप वगैरे खाऊ घालता गाईला, सरकी पेंट आपण जे म्हणतो भिजून, त्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. सकाळी 200 ग्रॅम आणि संध्याकाळी 200 ग्रॅम. आणि याची किंमत पण काही नाही, हे आपल्याला आरामशीर 24 ते 25 रुपये kg मध्ये भेटून जातं. त्यामुळं आपल्याला वापरला एवढं महाग पण जात नाही, आणि आपलं फीडचं बजेट वाढत पण नाही. आता मोलॅसिसचा विषय असा आहे, तुम्हाला फीडमध्ये मिक्स करून देणं व्यवस्थित, कारण डायरेक्ट गाई खाऊ नाही शकत, कारण हे भरपूर म्हणजे चिकट राहतं. त्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करून द्या. आणि याचा स्वाद वगैरे पण एकदम, आणि जो सेंट आहे भारी राहतो. त्यामुळं पशुखाद्याचं जे चव आहे ती अजून म्हणजे पशुखाद्याची जी चव आहे म्हणजे चांगली होती, आणि गाई आवडीने पण खात्या, आणि फीड पण जास्त इंटेक करत्या. जर कोणाची गाय वगैरे फीड खात नसेल, हे तुम्ही ऍड करून गाईचं जे फीड खाण्याचं प्रमाण आहे ते पण वाढून जातं. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण मिक्स करून दिलेलं आहे. आणि गायला आरामशीर आवडीनं खाते चांगलं. आणि महाग पण नाही, जसं तुम्हाला सांगितलं 24 ते 25 रुपये kg मध्ये आरामशीर भेटून जातं. आणि ज्यांना कोणाला अवेलेबल नसेल होत, मी नंबर देईन, कोणाला जर लागलं तर मागू शकता बिनधास्त. मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देऊन टाकेन. तर हा विषय होता आपला पशुखाद्याचा, आपण जे प्रोडक्ट ऍड केलं होतं ते. तर आता अशा प्रकारे आपण मिक्स करून गाईला वगैरे खाऊ घालायचं. मित्रांनो, मोलॅसिस वापरल्यानंतर म्हणजे कोणाला डाऊट असेल का काही साईड इफेक्ट वगैरे होता, काहीच नाही होत. गाईसाठी एकदम भारी, तुम्ही रेग्युलर यूज करा. आणि जर कोणाला मोलॅसिस लागलं तर नंबर देणारच आहे मी, त्यांच्यासोबत संपर्क करा, किंवा माझा नंबर देऊन टाकून माझ्यासोबत संपर्क करा. तुम्हाला जेवढी ऑर्डर असेल तेवढं मोलॅसिस भेटून जाईल. बाकी
तर आता मी जसं यूज करतोय मला झाले 15 ते 20 दिवस गाईच्या दुधात पण वाढ झाली. आणि मी जसं की भरपूर जणांना विचारलं तर ज्यांचे मोठमोठे फार्म आहे तिकडं सगळीकडे मोलॅसिस यूज केलं जातं. तर चला व्हिडिओ इथंच थांबूया. आणि ज्यांना कोणाला लागलं मोलॅसिस वगैरे तर तुम्ही ऑर्डर करू शकता, तुम्हाला भेटून जाईल. तर चला मित्रांनो आपण थांबूया इथं आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.